नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सुरुवातीला पहिलं प्रकरण अभ्यासलं आणि त्याचं ऑब्जेक्टिव्ह अभ्यासलं. त्यानंतर या ठिकाणी आपण दुसरं प्रकरण अभ्यासलं, द मीनिंग अँड फंडामेंटल ऑफ डबल एंट्री सिस्टीम, त्याचंही ऑब्जेक्टिव्ह अभ्यासलं. पहिले दोन्ही प्रकरणं या ठिकाणी ऑब्जेक्टिव्हची होती. आता तिसरं प्रकरण आपण अभ्यासलं जर्नल एंट्री. या जर्नल एंट्रीमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण जर्नल एंट्री, ट्रान्झॅक्शन आणि त्याच्या जर्नल एंट्र्या एक 10-12 प्रॉब्लेम आपण अभ्यासलेले आहेत. तर राहिलेले प्रॉब्लेम तुम्ही एक्झरसाइज करा, सोडवा, काही शंका आल्या तर विचारा. पण या ठिकाणी आपण आज जर्नल एंट्रीचं ऑब्जेक्टिव्ह अभ्यासणार आहोत, कारण हेही ऑब्जेक्टिव्ह होणं गरजेचं आहे. सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी पहा, त्याचे ॲन्सर पण या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे, ते पण या ठिकाणी विचारात घ्या आणि तुमच्या नोटबुकमध्ये ऑब्जेक्टिव्ह लिहा. चला तर मग या ठिकाणी तुमच्या टेक्स्टबुकमधलं हे ऑब्जेक्टिव्ह आपण अभ्यासूया. पहिला क्वेश्चन या ठिकाणी ॲन्सर इन वन सेंटेन्स, म्हणजे या ठिकाणी एका वाक्यात उत्तरे लिहा किंवा या ठिकाणी डेफिनेशन विचारलेल्या असतात त्या आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. पहिला क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज जर्नल, जर्नल एंट्रीचा अर्थ लिहायचा आहे. त्यानंतर व्हॉट इज नॅरेशन, नॅरेशनचा अर्थ लिहायचा आहे. व्हॉट इज GST, त्याचा अर्थ, म्हणजे या ठिकाणी सगळे त्याचे एका वाक्यामध्ये 2 ओळीमध्ये त्याचा अर्थ व्याख्या लिहिणं अपेक्षित आहे. तो तुम्ही या ठिकाणी टेक्स्टबुकचा यूज करून लिहा. त्यानंतर आता क्वेश्चन सेकंड बघा, या ठिकाणी लक्ष द्या व्यवस्थित सर्वांनी. क्वेश्चन सेकंडमध्ये बघा, गिव्ह वन वर्ड टर्म फ्रेज फॉर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. खालील शब्दांसाठी एक वाक्य, संज्ञा, शब्दसमूह लिहा. बघा पहिला आहे, मी विधान क्वेश्चन वाचतोय, ॲन्सर पण सांगतोय. बघा, ए बुक ऑफ प्रायमरी एंट्री. प्रायमरी एंट्रीचं बुक, त्याचं उत्तर आहे जर्नल. पहिल्याचं उत्तर आहे जर्नल. दुसरं बघा, द टॅक्स इम्पोज्ड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट ऑन गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट गुड्स आणि सर्व्हिससाठी टॅक्स गोळा करतो, त्याला आपण काय म्हणतो? तर दुसऱ्याचं उत्तर आहे GST. लक्षात घ्या, GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तिसऱ्याचं बघा, ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ अन एंट्री. तर एंट्रीचं एक्सप्लेनेशन त्याला आपण म्हणतो नॅरेशन. तिसऱ्याचं उत्तर आहे नॅरेशन. चौथं बघा, द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन इन द जर्नल. आपण जर्नल एंट्री ज्यावेळी बुकमध्ये लिहितो त्या प्रोसेसला काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे जर्नलायझिंग. चौथ्याचं उत्तर आहे जर्नलायझिंग. आता पाचवं बघा, द फ्रेंच वर्ड फ्रॉम विच द वर्ड जर्नल इज डिराइव्ड. तर पाचव्याचं उत्तर आहे जार, JOUR. पाचव्याचं उत्तर आहे जार, JOUR. त्यानंतर आता सहावं बघा, सहावा या ठिकाणी ॲन्सर म्हणजे वन वर्डच आहे. कन्सेशन गिवन फॉर इमिडिएट पेमेंट. आपण लगेच पेमेंट केलं की आपल्याला जे कन्सेशन सूट मिळते त्याला म्हणतात. सहाव्याचं उत्तर आहे कॅश डिस्काउंट, कॅश डिस्काउंट. सातवं बघा, एंट्री इन विच मोर दॅन वन अकाउंट आर टू डेबिटेड ऑर क्रेडिटेड. तर त्याला आपण म्हणतो कंबाईन एंट्री. सातव्याचं उत्तर आहे कंबाईन्ड एंट्री. आठवं बघा, एनिथिंग टेकन बाय प्रोप्रायटर फ्रॉम बिझनेस फॉर हिज प्रायव्हेट यूज. स्वतःसाठी मालकाने व्यवसायातून माल नेला, पैसे नेले, तर त्याला म्हणतो आपण आठव्याला ड्रॉइंग्स. आठव्याचं उत्तर आहे ड्रॉइंग्स. नववं बघा, टॅक्स पेबल टू द गव्हर्नमेंट ऑन परचेस ऑफ गुड्स.
आपण माल परचेस केला की या ठिकाणी टॅक्स पेबल देणं लागतो, तर 9व्याचं उत्तर आहे इनपुट टॅक्स. 9व्याचं उत्तर आहे इनपुट टॅक्स. आणि 10वं बघा, पेज नंबर ऑफ द लेजर, त्याचं उत्तर आहे लेजर फोलिओ. 10व्याचं उत्तर आहे लेजर फोलिओ. अशा पद्धतीने आपण 1 वर्ड्स बघितलेलं आहे. आता क्वेश्चन क्रमांक 3 या ठिकाणी बघा, तिसरा क्वेश्चन, त्याचे सुद्धा क्वेश्चन प्लस आन्सर आहेत. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या. पहिलं बघा, म्हणजे या ठिकाणी तिसरा क्वेश्चन हा अल्टरनेटिव्हचा आहे, लक्षात घ्या. अल्टरनेटिव्ह गिवन बिलो अँड राईट. 4 पर्याय दिलेले आहेत. योग्य पर्याय निवडून विधान कंप्लीट करायचं आहे. बघा, पहिला डॅश डॅश मीन्स एक्सप्लेनेशन ऑफ द ट्रान्झॅक्शन रेकॉर्डिंग इन द जर्नल. आपण जर्नल एंट्रीचं एक्सप्लेनेशन, त्याचं उत्तर आहे पहिल्याचं नॅरेशन. मी उत्तराखाली अंडरलाईन मारतोय, लक्षात घ्या. पहिल्याचं उत्तर आहे नॅरेशन. दुसरं बघा, डॅश डॅश डिस्काउंट इज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. कोणता डिस्काउंट आपण बुक्स ऑफ अकाउंटमध्ये लिहित नाही, तर दुसऱ्याचं उत्तर आहे ट्रेड डिस्काउंट. त्याच्या खाली अंडरलाईन केलेले, लक्षात घ्या. तिसरं बघा, अ रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन इन अ जर्नल इज कॉल्ड. आपण जी प्रोसेस करतो त्याला रेकॉर्डिंगला काय म्हणतात, तर जर्नलायझिंग. बी त्याचा पर्याय आहे, लक्षात घ्या तिसऱ्याचं. म्हणजे तिसऱ्याचं उत्तर जर्नलायझिंग. पहिल्याचं उत्तर आहे इथं बघा परत एकदा नॅरेशन, दुसऱ्याचं ट्रेड डिस्काउंट आणि तिसऱ्याचं आहे जर्नलायझिंग. चला तर मग आपण पुढच्या स्लाइडला जाऊ. आता चौथा या ठिकाणी बघा, एव्हरी जर्नल एंट्री रिक्वायर्ड. एव्हरी जर्नल एंट्री रिक्वायर्ड. प्रत्येक जर्नल एंट्रीला आपण काय गरजेचं आहे, तर नॅरेशन. चौथ्याचं उत्तर आहे नॅरेशन. पाचवं बघा, द डॅश डॅश कॉलम ऑफ द जर्नल इज नॉट रेकॉर्डेड ॲट द टाइम ऑफ जर्नलायझिंग. कोणत्या कॉलम रेकॉर्ड करत नाही आपण जर्नलायझिंगला, तर उत्तर आहे त्याचं लेजर फोलिओ. पाचवंच उत्तर आहे लेजर फोलिओ. सहावं बघा, गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट शुड बी डेबिटेड टू डॅश डॅश. आपण माल उधारीवरती विकला असेल तर कोणत्या अकाउंटला डेबिट देतो, त्याचं उत्तर आहे या ठिकाणी कस्टमर अकाउंट. आपण कस्टमर अकाउंटला डेबिट देतो. परत एकदा बघा, चौथ्याचं उत्तर आहे नॅरेशन, पाचव्याचं उत्तर आहे लेजर फोलिओ, सहाव्याचं उत्तर आहे कस्टमर अकाउंट. चला तर मग या ठिकाणी पुढच्या स्लाइडला आपण जाऊ, म्हणजे लक्षात येते तुमच्या. सातवं बघा, वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन बसवण्यासाठी ऑफ मशिनरी शुड बी डेबिटेड टू डॅश डॅश. आपण मशिनरी बसवण्यासाठी वेजेस दिली, मजुरी दिली, तर कोणत्या अकाउंटला डेबिट द्यायचं, त्याचं उत्तर आहे मशिनरी अकाउंट. सातव्याचं उत्तर आहे मशिनरी अकाउंट. आठवं बघा, द कमिशन पेड टू द एजंट शुड बी डेबिटेड टू डॅश डॅश. आपण एजंटला कमिशन दिलं तर कोणत्या अकाउंटला डेबिट द्यायचं, त्याचं उत्तर आहे आठव्याचं कमिशन अकाउंट. आठव्याचं उत्तर आहे कमिशन अकाउंट. नववं बघा, लोन टेकन फ्रॉम देना बँक शुड बी क्रेडिटेड टू डॅश डॅश. आपण देना बँकेकडून लोन घेतलं तर कोणत्या अकाउंटला क्रेडिट द्यायचं, तर त्याचं उत्तर आहे देना बँक लोन अकाउंट. नवव्याचं उत्तर बघा, देना बँक लोन अकाउंट आहे. महत्त्वाचं लक्षात घ्या, देना बँक लोन अकाउंट आहे. आणि 10वं बघा, लक्षात घ्या, परचेस ऑफ ॲनिमल्स फॉर कॅश शुड बी डेबिटेड टू डॅश डॅश. आपण ॲनिमल्स प्राणी पशु पक्षी विकत घेतले असतील तर कोणत्या अकाउंटला डेबिट द्यायचं, तर त्याचं उत्तर आहे लाईव्ह स्टॉक अकाउंट. लाईव्ह स्टॉक म्हणजे जिवंत पशु पक्षी प्राणी, लक्षात घ्या. परत एकदा ऐका, सातव्याचं उत्तर आहे मशिनरी अकाउंट, आठव्याचं उत्तर आहे कमिशन अकाउंट,
9व्याचं उत्तर आहे दैना बँक लोन अकाउंट आणि 10व्याचं उत्तर आहे लाईव्ह स्टॉक अकाउंट. अशा पद्धतीने आपण हे अल्टरनेटिव्ह बघितलेले आहेत. आता चौथा क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. या चौथ्या क्वेश्चनमध्ये ट्रू बघा, आता लक्षात घ्या. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन विचारलंय, कारणासहित विचारलंय. लक्षात घ्या, कारणे तुम्ही लिहा, मी फक्त या ठिकाणी ते स्टेटमेंट काय आहे ते तुम्हाला सांगणार आहे. लक्षात घ्या, त्याचं रिझन तुम्ही लिहा टेक्स्टबुकचा यूज करून. बघा, नॅरेशन इज नॉट रिक्वायर्ड फॉर इच अँड एव्हरी एंट्री, म्हणजे नॅरेशनची गरज नाही असं विधान आहे, तर त्याचं उत्तर आहे फॉल्स. पहिल्याचं उत्तर आहे फॉल्स. दुसरं बघा, ए जर्नल वाउचर इज मस्ट फॉर ऑल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड इन द जर्नल, म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शन हा जर्नलमध्ये रेकॉर्ड केला जातो, तर त्याचं उत्तर आहे दुसऱ्याचं ट्रू. लक्षात घ्या, दुसऱ्याचं उत्तर ट्रू आहे. तिसरं बघा, कॅश डिस्काउंट अलाउड शुड बी डेबिटेड टू डिस्काउंट अकाउंट, तर तिसऱ्याचं उत्तर पण या ठिकाणी ट्रू आहे. चौथं बघा, जर्नल इज बुक ऑफ प्रायमरी एंट्री, जर्नल एंट्री हे प्राथमिक बुक आहे, त्याचं उत्तर आहे ट्रू. पाचवं बघा, ट्रेड डिस्काउंट इज रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट, तर त्याचं उत्तर आहे फॉल्स. ट्रेड डिस्काउंट आपण बुक्समध्ये लिहित नाही, तर कॅश डिस्काउंट लिहित असतो. बघा, ही 5 विधानं बघितली. पुढं या ठिकाणी पुढची 5 विधानं आहेत ती बघू आपण. 6वं बघा, या ठिकाणी गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट इज डेबिटेड टू गुड्स अकाउंट, आपण माल चोरीला गेला तर गुड्स अकाउंटलाच डेबिट देतो का, त्याचं उत्तर आहे फॉल्स. लक्षात घ्या, त्याचं उत्तर आहे फॉल्स. 6व्याचं उत्तर आहे फॉल्स. म्हणजे 7वं बघा, इफ रेंट इज पेड टू द लँडलॉर्ड अकाउंट शुड बी डेबिटेड, आपण भाडं दिलं तर लँडलॉर्डला त्याच्या मालकालाच डेबिट देतो, त्याचं उत्तर आहे फॉल्स. 7व्याचं उत्तर आहे फॉल्स, तिथं रेंट अकाउंटला डेबिट द्यायचे. 8वं बघा, बुक किपिंग रेकॉर्ड मॉनिटरी अँड नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, आपण या ठिकाणी बुक किपिंगमध्ये मॉनिटरी नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन लिहितो असं विधान दिलेलं आहे, तर त्याचं उत्तर आहे ट्रू. 8व्याचं उत्तर आहे ट्रू. 9वं बघा, ड्रॉइंग्स मेड बाय द प्रोप्रायटर इन्क्रीज हिज कॅपिटल, मालकाने पैसे नेले, ड्रॉइंगमध्ये वाढ झाली तर कॅपिटल वाढतं, तर हे विधान फॉल्स आहे. लक्षात घ्या, चुकीचं आहे, कमी होतं कॅपिटल. 10वं बघा, GST पेड ऑन परचेस ऑफ गुड्स इनपुट टॅक्स शुड बी डेबिटेड, तर तिथं इनपुट टॅक्सला डेबिट देतो GST दिल्यानंतर, त्याचं उत्तर आहे ट्रू. तर अशा पद्धतीने ट्रू फॉल्सचे या ठिकाणी स्टेटमेंट मी तुम्हाला सांगितलेले आहेत. पुढं या ठिकाणी 5वं क्वेश्चन बघा, लक्षात घ्या. 5वा क्वेश्चन, फिलिंग द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरा. द फर्स्ट बुक ऑफ ओरिजिनल एंट्री इज डॅश डॅश, तर त्याचं उत्तर आहे पहिल्याचं जर्नल. पहिल्याचं उत्तर आहे जर्नल. दुसरं बघा, द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन इनटू जर्नल इज कॉल्ड जर्नलायझिंग, प्रोसेसला काय म्हणतो आपण, जर्नलायझिंग. तिसरं, ॲन एक्सप्लेनेशन ऑफ द ट्रान्झॅक्शन रेकॉर्डेड इन द जर्नल, त्याचं उत्तर आहे तिसऱ्याचं नॅरेशन. चौथं बघा, डॅश डॅश डिस्काउंट इज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट, कोणता डिस्काउंट आपण रेकॉर्ड करत नाही, तर त्याचं उत्तर आहे चौथ्याचं ट्रेड डिस्काउंट. 5वं बघा, डॅश डॅश इज कन्सेशन अलाउड फॉर
परचेस ऑफ गुड्स ऑर फॉर इमिडिएट पेमेंट. त्याचं उत्तर आहे, लक्षात घ्या, डिस्काउंट. डिस्काउंट म्हणतो आपण त्याला. 6वं बघा आता, एव्हरी जर्नल इज रिक्वायर्ड. त्याचं नॅरेशन आहे. 6व्याचं उत्तर नॅरेशन. 7वं बघा विधान, डॅश डॅश डिस्काउंट इज ऑलवेज रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. कोणतं डिस्काउंट आपण दरवेळी लिहितो, तर त्याचं उत्तर आहे 7व्याचं कॅश डिस्काउंट. 8वं बघा, डॅश डॅश इज द डॉक्युमेंट on the basis of which the entry is recorded in a journal. त्याचं उत्तर आहे व्हाउचर. 8व्याचं उत्तर आहे व्हाउचर. 9वं बघा, देर आर डॅश डॅश पार्टीज टू ए चेक. चेकमध्ये किती पार्टी असतात, तर त्याचं उत्तर आहे 3. 9व्याचं उत्तर आहे 3. 3 पार्टीज असतात. 10वं बघा, द डॅश डॅश चेक is more safety than other checks as it cannot be encashed on the counter of the bank. म्हणजे कोणता चेक हा सेफ्टी आहे की ज्याचे पैसे आपल्याला काउंटरवर दिले जात नाहीत बँकेच्या. त्याचं उत्तर आहे 10व्याचं क्रॉस्ड चेक. 10व्याचं उत्तर आहे क्रॉस्ड चेक. त्याचे पैसे खात्यात जमा होतात. क्रॉस्ड चेक. तर पुढं 6वा क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे, तो आपण घेतलेला आहे. लक्षात घ्या, इथं प्रिपेअर पावत्या तयार करायला लावलेल्या आहेत. तुम्हाला लक्षात घ्या, त्या तुम्ही तयार करायच्या आहेत टेक्स्टबुकचा यूज करून. बघा, प्रिपेअर स्पेसिमिन ऑफ टॅक्स इनवाईस. टॅक्स इनवाईसची पावती पण घेतलेली. प्रिपेअर स्पेसिमिन ऑन रिसिप्ट, पैसे येण्याची पावती. प्रिपेअर स्पेसिमिन ऑफ क्रॉस्ड चेक, चेकचा नमुना पण दिलेला आहे. आणि 4था आहे बघा, प्रिपेअर स्पेसिमिन ऑफ कॅश व्हाउचर, रोख स्वरूपाची पावती. या ठिकाणी या 4ही पावत्या तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये तयार करायच्या आहेत. बुकमध्ये दिलेल्या आहेत, त्या घेतल्यात आपण. त्यानंतर 7वा प्रश्न होता, तो करेक्ट आन्सर अँड रिराईट द स्टेटमेंट होता, तो टेक्स्टबुकमधला क्लिअर करा. 8वा बघा, हा एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे. 8वा तुमच्या दृष्टीने 8वा क्वेश्चन, डू यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. तुम्ही सहमत आहात की सहमत नाही खालील विधानांशी, ते या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा, पहिलं, नॅरेशन इज रिक्वायर्ड फॉर एव्हरी एंट्री. प्रत्येक एंट्रीला नॅरेशन आवश्यक आहे, तर त्याचं उत्तर आहे ॲग्री, गरजेचं आहे. दुसरं बघा, GST स्टँड फॉर गुड्स अँड सेल्स टॅक्स. त्याचं उत्तर आहे डिसॲग्री, कारण GSTचा फुल फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. लक्षात घ्या, त्यामुळे दुसरं उत्तर डिसॲग्री आहे. तिसरं बघा, ट्रेड डिस्काउंट इज नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. ट्रेड डिस्काउंट आपण डायरेक्ट वजा करतो, एंट्रीत घेत नाही. त्याचं उत्तर आहे ॲग्री. 4थं बघा, या ठिकाणी वेजेस पेड फॉर इन्स्टॉलेशन ऑफ मशिनरी इज डेबिटेड टू वेजेस अकाउंट. 4थं विधान, या ठिकाणी आपण वेजेस मशिनरी बसवण्यासाठी मजुरी दिली, तर या ठिकाणी वेजेस अकाउंटला डेबिट देतो, तर त्याचं उत्तर या ठिकाणी डिसॲग्री आहे. आपण मशिनरी अकाउंटला डेबिट देतो. 5वं विधान बघा, the process of entering or recording the transaction in a journal is called journalizing. जर्नलायझिंग आपण जर्नल एंट्री रेकॉर्ड करण्याच्या प्रोसेसला जर्नलायझिंग आपण म्हणतो. तर 5व्याचं उत्तर आहे ॲग्री. लक्षात घ्या, 5व्याचं उत्तर आहे ॲग्री. म्हणजे पहिल्या विधानाचं उत्तर आहे ॲग्री, दुसऱ्याचं डिसॲग्री, तिसऱ्याचं ॲग्री, 4थ्याचं डिसॲग्री आणि 5व्याचं ॲग्री. अशा पद्धतीने हे आपण डिसॲग्री ॲग्री या ठिकाणी बघितलेलं आहे. तर या प्रकारे आपण या जर्नल एंट्रीचं ऑब्जेक्टिव्ह आणि त्या पद्धतीने जर्नल टॉपिक कंप्लीट केलेला आहे. आता नेक्स्ट
वीकमध्ये आपण या ठिकाणी लेजर याच्याच पुढचा टॉपिक या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर तुम्ही सगळं ऑब्जेक्टिव्ह एंट्रीज व्यवस्थित तयार करा. तिन्ही टॉपिकची तयारी या ठिकाणी व्यवस्थित करा. कुणाला काही शंका असतील तर त्यांनी विचारा, पण हे सगळं ऑब्जेक्टिव्ह तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहून घ्या आणि झालेला भाग प्रॉब्लेम सतत सॉल्व करा. ठीक आहे. या ठिकाणी आज आपण तिसऱ्या टॉपिकचं पण ऑब्जेक्टिव्ह बघितलेलं आहे. तर तुम्ही परीक्षेच्या दृष्टीने हे सगळं ऑब्जेक्टिव्ह प्लस प्रॉब्लेमची तयारी करा. का कोणाला काही शंका असतील तर विचारा. ठीक आहे. थँक्यू.